नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे मित्रांनो 2, ज्यामध्ये आपण मित्रांनो TCS पॅटर्न आधारित मृदा व जलसंधारण विभाग भरती 2023 साठी मित्रांनो रेग्युलरली आपल्या लेक्चरमार्फत आपण संभाव्य प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण सोडवत आहोत, जे की परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित आहे. त्यांनी जो TCSनं स्लॅब दिला आहे तो आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेला आहे मित्रांनो. आणि हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाचे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला आपल्या रेग्युलरली व काळजीपूर्वक तुम्ही पाहत चला. तर मित्रांनो, आपला आजचा भाग 2चा व्हिडिओ आहे. जर 1चा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तेथून तो देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये देखील आपण महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. मित्रांनो, पाहूया आपल्याच्या या भाग 2 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, मृदा व जलसंधारण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर मृदा व जे जलसंधारण विभाग आहे याचं मुख्यालय कोण्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क, जे की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे आहे मृदा व जलसंधारण विभागाचे मुख्यालय आहे. ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2, मृदा व जलसंधारण असा स्वतंत्र विभाग कधी स्थापन करण्यात आला? तर हा जो स्वतंत्र विभाग आहे मृदा व जलसंधारण, हा जो स्वतंत्र विभागाची स्थापना कोणत्या साली करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 31 मे 2017ला जे आहे मृदा व जलसंधारण असा जो आहे एक स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आलेला आहे. ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 3, मृदा आणि जलसंधारण विभागाचे जे की मंत्री कोण आहे? तर जे मृदा आणि जलसंधारण विभाग आहे त्याचे मंत्री कोण आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ब, जे की संजय राठोड हे जे आहेत मृदा आणि जलसंधारण विभागाचे मंत्री आहेत. ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणारं असेल. आणि मित्रांनो, सध्याचे जेवढे काही करंट अफेअर्स रिगार्डिंग क्वेश्चन आहेत किंवा मंत्रिमंडळ आहे ते तुम्ही वेळोवेळी पाहत चला, कारण का त्यावर आधारित देखील परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ते देखील खूप अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 4 असा आहे पुढील, भारतामध्ये पहिला सहकारी कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर सहकारी कायदा म्हटलेला आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की सन 1904 साली जे आहे भारतामध्ये जे की पहिला सहकारी कायदा जो आहे तो अस्तित्वात आलेला आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक आपला 5वा, करा किंवा मरा ही घोषणा खालीलपैकी कोणी दिली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की महात्मा गांधी यांनी जे आहे करा किंवा मरा अशी जी आहे ती घोषणा दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील 6, प्रश्न 6वा असा आहे मित्रांनो, तरुणपणी सुद्धा देशासाठी प्राण अर्पण करण्यात मला खंत वाटत नाही, हे उद्गार कोणी काढले किंवा कोणी दिलेलं होतं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की भगतसिंग यांनी जे आहे जे की तरुणपणी सुद्धा देशासाठी प्राण अर्पण करण्यात मला खंत वाटत नाही असं जे आहे त्यांनी उद्गार केलेला होता, जे की उद्गार केलेला होता. ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणारं असेल. तसे मित्रांनो, तुम्हाला जर जलसंधारण विभागाच्या परिपूर्ण तयारीसाठी TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल तर मित्रांनो तो आपल्याकडे आता परिपूर्ण उपलब्ध झालेला आहे. जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सिव्हिल रिगार्डिंग परिपूर्ण A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल. त्यासोबत मित्रांनो तुम्हाला नॉन टेक्निकल देखील परिपूर्ण तयारी त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणारी असेल. आणि मित्रांनो, तुम्ही ते जर मिळवला तर तुम्हाला इतरत्र कोठेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही. सर्व काही त्यामार्फत तुमचा अभ्यासक्रम हा परिपूर्ण होणारा असेल. त्यामुळे ते खूप अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यामधलं बहुतांश तर तुमच्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर लगेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करा, लिंकवर क्लिक करून मित्रांनो सर्व काही अवघ्या 5 मिनिटांमध्ये मिळून एका चांगल्या व उत्तम तयारीला मित्रांनो तुम्ही अवघ्या काही सेकंदामध्ये सुरू करू शकता. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे मित्रांनो, जो की प्रश्न क्रमांक 7 आहे पुढचा, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे नाव हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन कधी करण्यात आले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1928 साली जे आहे जे की असं नावामध्ये थोडक्यात परिवर्तन करण्यात आलेलं होतं. ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8 आपला, डॅश येथील अधिवेशनात काँग्रेसचे समाजवादाचा स्वीकार केला? तर कोणत्या अधिवेशनामध्ये जे आहे जे की काँग्रेसने समाजवादाचा स्वीकार केलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की फरीदाबाद 1969च्या अधिवेशनामध्ये जे आहे जे की काँग्रेसने समाजवादाचा स्वीकार केलेला आहे. तर ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील 9 असा आहे, भारतात
नभोवाणी केंद्राची स्थापना पहिल्यांदा मुंबई व कोलकाता येथे डॅश साली झाली होती, तर कोणत्या साली करण्यात आलेली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 1927 साली जे आहे जे की करण्यात आलेली होती. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न क्रमांक 10 असा आहे पुढचा. पुढील घटनांची कालानुक्रमे यादी करा. म्हणजे की आपल्याला पुढील घटना जी आहे यादीप्रमाणे, जे की त्यांच्या घटना यादी प्रमाणे आपल्याला लावायच्या आहेत. तर कोणती घटना कोणत्या साली घडली आणि जे आहे त्याचा कालानुक्रमानुसार आपल्याला यादी तयार करायची आहे. ज्यामध्ये पहिली घटना आहे मुस्लिम लीगची स्थापना. तर मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर ती आहे 1906 साली झालेली आहे. आणि राष्ट्रीय सभेत फूट कधी पडली होती? तर ती आहे 1907 साली पडलेली होती राष्ट्रीय सभेमध्ये फूट. आणि होम रूल लीग चळवळ कोणत्या साली झाली होती? तर ती आहे 1916 साली. आणि बंगालची फाळणी कोणत्या साली झाली होती? तर ती आहे 1905 साली. तर हा याचा थोडक्यात कालानुक्रम आहे आणि यानुसार आपल्याला जे की या ऑप्शनमध्ये त्याचं योग्य ते उत्तर निवडायचं आहे. तर यामध्ये जे सुरुवातीला येणार असेल जे की बंगालची फाळणी, त्यानंतर येईल जे की मुस्लिम लीगची स्थापना, त्यानंतर येईल राष्ट्रीय सभेत फूट आणि त्यानंतर येईल जे की 1916ची होम रूल लीग चळवळ. तर यामध्ये अ ऑप्शन याला येईल, त्यानंतर ब ऑप्शन याला येईल आणि क ऑप्शन ती याला येईल आणि ड ऑप्शन या होम रूल लीगला येईल. तर या प्रकारे आपल्याला थोडका कालानुक्रम जे की यादीप्रमाणे लावायचं आहे. तर जे की ऑप्शन नंबर याचं जे आहे उत्तर अ येणार असेल, ज्यामध्ये 4, 1, 2 आणि 3चा असा जो आहे तो क्रम बनलेला आहे, हे याचं उत्तर येणारं असेल. थोडक्यात या प्रकारे देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांचा देखील अभ्यास असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक घटनेचा इसवीसन माहिती असणं आवश्यक आहे. तर तुम्हाला आपले जर नोट्स तुम्ही मिळवला तर त्यामध्ये तुम्हाला सर्व काही याच्या रिगार्डिंग दिलं जाईल, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण ज्या काही घटना आहेत ते देखील तुम्हाला यामध्ये नमूद करून देण्यात येणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 11 असा आहे पुढील प्रश्न. सायमन कमिशनवर डॅश सदस्य होते. तर सायमन कमिशनमध्ये किती सदस्य होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 7 सदस्य होते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 12वा. बिहारमधील 1857च्या उठावाचे नेतृत्व 80 वर्षाच्या डॅश यांनी केले होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कुंवर सिंह यांनी जे आहे ते केलेलं होतं 80 वर्षाच्या 1857च्या उठावाचं नेतृत्व बिहारमध्ये. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 13वा असा आहे. बॅरिस्टर जीनाचा प्रत्यक्ष कृतीचा आदेश कोणत्या दिवशी अंमलात आणला गेला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 14 ऑगस्ट 1947ला जे आहे त्याचा जे की प्रत्यक्ष कृतीचा आदेश अंमलात आणला गेला. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 14वा. राष्ट्रीय सभेतील तरुण विचारवंतांना डॅश या विचारसरणीचे आकर्षण वाटत होते. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की साम्यवादी विचार सरणीचं जे आहे जे की आकर्षण वाटत होते. ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 14 क्वेश्चन होते जे की आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तर अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण लेक्चर आता इथून रेग्युलरली आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणार असतील, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल फटाफट सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्ही आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला मात्र विसरू नका मित्रांनो. आणि तुम्ही आपला अजून टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घेतला नसेल तर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो उपलब्ध करून देण्यात येणार असेल, ज्यामध्ये आपण सर्व काही वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत असतो मित्रांनो. तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये. आणि ज्या विद्यार्थ्यांना जे की TCS पॅटर्न आधारित परिपूर्ण अभ्यासक्रम मिळवायचा असेल त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप सोल्युशन लिंकवर कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुम्ही नक्की ते मिळवा, कारण का त्या बाहेरचं तुमच्या परीक्षेमध्ये काहीच येणार नसेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.